श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला हिंदू धर्मातील व श्री स्वामी समर्थ मार्गांविषयी सर्व माहिती व तोडगे व व्रतवसनवार व्रतवैकल्य याची माहिती आपल्या मोबाईलवर युट्यूबद्वारे मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता चैत्र महिना चालू होणार आहे अमावस्येनंतर, आणि चैत्र महिन्यातील पहिला जो दिवस असतो म्हणजे अमावस्येनंतरचा, त्याला चैत्र प्रतिपदा, चैत्र पाडवा किंवा गुढीपाडवा असं म्हटलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 शक्तिपीठापैकी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे व त्या मुहूर्ताला विविध प्रकारच्या सेवा आपल्या स्वामी समर्थ मार्गानुसार करतात व त्याचप्रमाणे आपल्या घरी सुद्धा आपल्या कुलदेव व कुलदेवतेची पूजा आपल्या घरामध्ये करत असतात. हिंदू पंचांगानुसार त्या दिवशी पंचांगाचं पूजन करत असतात. नवीन कॅलेंडर वगैरे हिंदू धर्मातील जे हिंदू जो वर्ष असते ते वर्ष चैत्र पाडवा ते पुढच्या पाडव्यापर्यंत हिंदू वर्ष असते. त्याप्रमाणे आपल्या या दिवशी आपल्याला कुठल्या प्रकारची संरक्षणाची सेवा व आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणता तोडगा करायचा आहे धान्याचा, की जेणेकरून व्यापारात यश मिळेल, अकस्मात धनलाभ आपल्याला होईल, धनहानी होणार नाही, घराचं संरक्षण होईल, अन्नधान्यामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहील व अन्नधान्याची आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता राहणार नाही, शेती उत्तम पिकेल व आपल्या घरामध्ये भरगच्च पीक होईल व त्याचप्रमाणे सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य लाभून अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला लाभेल. त्या प्रकारे आपण गुढीपाडव्याचा जो तोडगा आहे त्याच्याबद्दल माहिती आज सर्वप्रथम जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक तोडगा करायचा आहे. वर्षभरातील 3.5 मुहूर्तावर अगर किंवा कुठल्याही शुभ दिवशी पिवळ्या वस्त्राचे पिशवीत नागकेशर, रंगारी हिरडा, हळकुंड, तांब्याच्या छोट्या पादुका, खडे मीठ, 1 रुपया अगर 5 रुपयाचे नाणे व मुठभर गहू घालून ती पिशवी दोऱ्याने शिवून बंद करावी व देवासमोर ठेवावी. पिशवीला गंध, अक्षता, हळद, कुंकू, सफेद फूल, दिवा, धूप दाखवून त्याची पूजा करावी व त्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. पिशवी हातात घेऊन 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. 16 वेळा किंवा 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करावं. पिशवी तिजोरीत किंवा कपाटात किंवा धन भांडारात ठेवावी किंवा दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवावी. दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर अकस्मात धनप्राप्ती होते, व्यापारात प्रगती होते. वरील सर्व जे काही वस्तू आहेत, म्हणजे मी सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत, रंगारी हिरडा, नागकेशर, हळकुंड, तांब्याच्या छोट्या पादुका, खडे मीठ, 1 रुपये किंवा 5 रुपयाचं नाणं व मुठभर गहू, या वस्तू तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात मिळतील किंवा रेडीमेड तोडगा तुम्हाला मठात, केंद्रात स्वामी महाराजांच्या मिळून जाईल. हा तोडगा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या तोडग्याची पूजन वगैरे करून 11 माळी जप करून तो आपल्या घरामध्ये आपल्या तिजोरीत आपल्याला ठेवायचा. यामुळे आपल्याला धनप्राप्ती होत असते व घरामध्ये अकस्मात जास्तीत जास्त प्रमाणात धनलाभ आपल्याला होत असतो. आलेला पैसा घरामध्ये टिकतो व वर्षभरातून 3.5 मुहूर्तापैकी हे पहिलं मुहूर्त असतं. त्यामुळे हा तोडगा तुम्ही नक्की करा. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीचं संरक्षण होत असतं व अन्नपूर्णा मातेचा एक प्रकारचा हा तोडगा आहे. त्यामुळे अन्नधान्याची आपल्या घरामध्ये बरकत राहते. त्याचबरोबर आपण एक दुसरा तोडगा बघणार आहोत. घरातील व्यक्तींचं आजारपण जाण्यासाठी, घरातील सर्व व्यक्तींचं संरक्षण होण्यासाठी आणि काही आपल्यावर काही बाधा असतील, काही आपल्या घरामध्ये दोष असतील, ते दोष निर्मुक्त होण्यासाठी आपल्याला चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व म्हणजे सर्व जे काही भाविक आहेत, सेवेकरी आहेत, त्यांनी काय करायचं, जे काही आपल्या घरातील कर्ते पुरुष आहेत त्यांनी 3 इंच वडाची मुडी आणायची आहे. वडाच्या झाडाला जे पारंबे असतात त्याची ती मुडी आणायची आहे. त्याचबरोबर ती मुडी रंगारी हिरडा चा तुकडा जो आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल, ते त्यामध्ये त्या मुळीसोबत तो रंगारी हिरड्याचा तुकडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे व श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप 11 माळी आपल्याला करायचा आहे. नंतर तो तोडगा पाटावर ठेवून त्याची पंचोपचार, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता लावून पूजा करायची आहे. धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे व लाल रंगाच्या कॉटनच्या कपड्याची किंवा रेशमी कपड्याची पिशवी थोडीशी शिवायची आहे किंवा कापड घ्यायचा आहे. त्यामध्ये तो 3 इंच जी मुडी आहे वडाची ती त्यात ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये तो रंगारी हिरडा ठेवायचा आहे व ती पिशवी बंद करायची आहे व त्याला एक धागा बांधून रेशमाचा किंवा एखादा करदोडा असतो तो धागा किंवा लाटी म्हणून एखादा लाल रंगाचा पूजेमध्ये वापरला जाणारा तो दोरा असतो. तो दोरा लाल रंगाचा दोऱ्याने हा जो वडाची मुडी आणि रंगारी हिरडा लाल कपड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये बांधावा व तो आपला जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या
थोड्या आतून आपल्याला एखादा खिळा तर तिथे लावून तिथे हा जो तोडगा आहे हा लटकवायचा आहे. यामुळे काय होतं तर घरामधील सर्व व्यक्तींचे संरक्षण होते, घरामधील सर्व व्यक्तींचे आजार जे असतील ते निघून जातात, सर्व व्यक्तींचे संरक्षण होते, बाधा संकटे घरावर येणारे निघून जातात. त्यामुळे हा जो तोडगा आहे हा तोडगा आहे संरक्षणाचा तोडगा. तो जो आधी सांगितलेला तोडगा आहे तो आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, अन्नधान्याच्या बरकतीसाठी तोडगा. म्हणजे अशा प्रकारचे हे 2 तोडगे आहेत आणि आपल्याला हे 2 तोडगे केंद्रात मठात रेडीमेड सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. तिथे आपण जाऊन घेऊ शकता किंवा आपण घरी सुद्धा करू शकता. पूजा साहित्याच्या दुकानामधून आपण हे बोलवू शकता. पण बघा आपल्याला याबरोबर सेवा सुद्धा करायची आहे. स्वामी महाराजांचं स्तवन, स्वामी महाराजांच्या 11 माळींचं जप या सर्व वस्तूंवर आपल्याला घेऊन त्या करायच्यात आणि हे दोन्ही तोडगे आपल्याला घरामध्ये बांधायचे आहेत, म्हणजे ठेवायचे आहेत आणि एक बांधायचं आहे आणि ते एकाच दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे. आणि जेव्हा आपण जो लाल कपड्यामधील 3 इंच वडाची मुडी व त्याबरोबर रंगारी हिरडा जो आहे तो त्याचा जो तोडगा करणार आहोत त्यावेळेस जर आपण घरातील सर्व सदस्यांनी सामूहिकपणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप केला ना तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट वर्षभरात मिळत असतो. संकटे, कटकटी, भांडणे, भाऊबंदकीत वाद, अलक्ष्मीची प्राप्ती, लक्ष्मी प्राप्त असून चिरकाल न टिकणे, घरामधील आजारपण, असाध्य आजार, घरामध्ये कटकटी, घरामध्ये अशांतता निर्माण होणे, वारंवार चिडचिड होणे, या सर्व नकारात्मक गोष्टी या तोडग्यामध्ये निघून जातात आणि त्या तोडग्या लावल्यामुळे आपल्याला संरक्षण होत असते. अशा प्रकारे आपण हा तोडगा आपल्या घरामध्ये नक्की करावा आणि जेणेकरून स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभेल. बघूया, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवा आणि सर्वात जास्त लाईक व शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.